इगो टेंडर एस्टिमेट की अन्य काही. पीएम श्री स्कूल योजनेतील त्या कामाला ब्रेक. पीएम श्री स्कूल योजनेअंतर्गत मोडणीमधील जिल्हा परिषद कन्या शाळेतील त्या कामाला गेल्या 15 दिवसापासून ब्रेक लागला आहे. या थांबवण्यात आलेल्या कामामुळे या आणि मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास होत आहे. का थांबवण्यात आलंय काम आणि कोणतं काम आहे हे, यामागचं कारण काय हे आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी आपण जर या न्यूज चॅनलवरती नवीन असाल तर लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातमी आवडली तर शेअर देखील करा. मोडणीमधील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेचे पीएम श्री शाळा योजनेतून कायापालट होणार आहे. माढा तालुक्यातून फक्त 3 ते 4 शाळा सुरुवातीच्या या टप्प्यात समावेश झाला आहे. त्यात 400 ते 450 मुलींचा पट असलेल्या मोडणीमच्या या कन्या शाळेचा देखील समावेश आहे. या योजनेतून शाळेला आतापर्यंत जवळपास 200 बेंचेस, रोबोट बनवण्याचं काही बॉक्स, 14च्या आसपास कबर्ड असं साहित्य मिळालं आहे आणि टप्प्याटप्प्यानं साहित्य येतच राहणार आहे. त्यामुळे या योजनेतून दर्जेदार शिक्षण पद्धती राबवून त्याचा मुलामुलींना फायदा व्हावा यासाठी केंद्र शासन प्रयत्न करत आहे. या योजनेअंतर्गत 5 वर्षात जवळपास 1,09,00,000 रुपयाचा निधी या शाळेला मिळणार असून आदर्श मॉडेल बनवण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. याच योजनेतून मागील काही दिवसापूर्वी शाळेसमोरील मैदान बनवणे किंवा मैदान सपाटीकरण करणे यासाठी कामाला सुरुवात करण्यात आली होती. यासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी परवानगी सुद्धा दिली होती आणि काम देखील सुरू झालं होतं. मात्र हे सुरू असलेलं काम सुरू केलं असल्याचं मुख्याध्यापकांनी न सांगितल्यानं काही जणांचा युगो जागा झाला आणि सुरू केलेल्या कामाला मग या कामाचे टेंडर कुठं आहे, याचं एस्टिमेट कुठं आहे, यासाठी निधी किती मंजूर आहे किंवा इतर प्रश्न उपस्थित करत संबंधित ठेकेदाराला हे सगळं घेऊन या, दाखवा आणि मगच काम सुरू करा असं सांगून सुरू असलेलं काम थांबवण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून आणि चर्चेतून समोर येत आहे. गेल्या 15 दिवसापासून हे काम बंद असल्याने व या कामासाठी उकरण्यात आलेल्या मातीचे ढिगारे शाळेच्या आवारातच पडून आहेत. या मातीच्या ढिगाऱ्यावरून मुलं पळतायत, धावतायत, घसरगुंडी खेळत असल्याची दृश्ये व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दिसून येतील. मग यावरून मुलं मुली खेळताना पडली, त्यांना इजा झाली तर जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या 15 दिवसापासून बंद पडलेल्या या कामामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. हे काम का बंद पडले आहे याबाबत आज वेताळ परिवार आणि ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांशी चर्चा केली. संबंधित ठेकेदारालाही दूरध्वनीवरून संपर्क साधत हे काम सुरू करण्याबाबत विनंती केली आहे. प्रकाश गिड्डे, चंद्रकांत गिड्डे, धनाजी लादे, राजेश निंबाळकर, सुरेश जाडकर, ऋषिकेश कोटावळे यावेळी उपस्थित होते. केवळ काम सुरू न केल्याचे सांगितल्यानं हे काम थांबवत नंतर टेंडर एस्टिमेट या बाबींची मागणी केल्यामुळे हे सुरू असलेलं काम बंद पडले. पण यामुळे विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास गेल्या 15 दिवसापासून सहन करावा लागत असल्याचं चित्र आहे. विद्यार्थ्यांचे हित पाहून दुसरीकडे हे काम सुरू ठेवून या कामाच्या बाबतीत जी कागदपत्रे मागवायची होती, पाहवायची होती, एस्टिमेट प्रमाणे काम होताना दिसून आले नसते तर मग काम बंद पाडणे योग्य होते. मात्र हे दिल्याशिवाय सुरूच करू नका असं सांगितल्यानं काम बंद राहिलं आहे. विद्यार्थ्यांना सध्या तरी याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी लवकरात लवकर हे काम सुरू नाही झाले तर योग्य ती पावलं उचलू असा इशारा वेताळ परिवार आणि ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवला आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.